ये गणपत ये. बोल. काय काम करलंस? पैसे? अरे गेल्या वेळेस तुला जे पैसे दिले होते त्याचं तर अजून व्याज पण आलं नाही. नाही, तुझी जमीन माझ्याकडे गहाणवत ठेवली होती बरोबर आहे, पण तुला पैसेही दिले होते ना. मग आधी ते पैसे दे, नंतर नव्याने पैसे घे. सांगितलेलं लक्षात येत नाही का? गेल्या वेळेस जी रक्कम घेतली होती ती वापस घेऊन ये, त्याच्यानंतर नवीन कर्ज मिळेल तुला. तुला आठवत नसेल ना? नाही आठवत, मी आठवण करून देतो. तुझ्या प्रत्येक जमिनीवरती माझा हक्क आहे. त्याचं कारण घरावरती कर्ज माझं, शेतावरती कर्ज माझं, आणि तुझं जे पोरग शिकतंय ना त्याच्यासाठी तू माझ्याकडून कर्ज घेतलास. उद्या तुझं पोरग जर नोकरी लागलं तर त्याच्या पगारीमधूनही मला व्याज द्यावं लागणार आहे. इतकं कर्ज तुझ्यावरती आहे, आणि पुन्हा पुन्हा अजून पैसे आहेत. गणपत, ऋण काढून सण करणं बरोबर नसते बाबा. खिशात दमडी असेल तर बाजारात जावं माणसाने. मूर्ख आहेस का? कळतं ना सांगितलेलं? पुन्हा जर माझ्याकडं पैशाची मागणी करायला यायचं असेल तर कागदोपत्र घेऊन यायचं, फुकटचं यायचं नाही. कारण माझा पैसा फुकटचा नाही आहे. कळतं ना? चालले